डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 9665868009 आणि 8007360001. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8261967624. गुन्हेगारांना संध्याकाळी 5 नंतर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ नये असा नियम आहे. तरी देखील बदलापूर येथील आरोपीला संध्याकाळी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यात येत होतं. एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अशा प्रकारचा न्याय देण्याचा पायंडा पोलिसांकडनं पाडला जात असेल तर तो पुढील सर्व कायदेशीर प्रक्रियेसाठी धोकादायक आहे. एन्काउंटर करून नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्ष रुपवते यांनी उपस्थित केलाय. बदलापूर घटनेमधील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस कोठडीमध्ये असताना मृत्यू झाला. पहिल्यांदा असं सांगण्यात आलं आहे की त्यानं आत्महत्या केली. त्यानंतर असं कळालं की त्याची पोलीस कोठडीमधून बदली होत असताना त्यात तेथील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावरती गोळीबार केला आणि त्याचा प्रतिकार करताना पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. यामधील बऱ्याच गोष्टींचा खुलासा अजून झाला नाहीये असं देखील त्यांनी म्हटलं आहे. गेल्या महिन्यामध्ये बदलापूरमध्ये जी घटना घडली, चिमुकल्यांवरती जो बलात्काराचा प्रकार घडला, त्या घटनेने पूर्ण महाराष्ट्र आणि देश हळहळला. अनेक ठिकाणी आंदोलनं झाली आणि पुन्हा एकदा अत्याचाराच्या या घटना, ह्यावरती होणाऱ्या कार्यवाह्या ह्या ऐरणीवरती आल्या. काल असं कळलं की त्या सगळ्या घटनाक्रमातला जो मुख्य आरोपी होता अक्षय शिंदे, ह्याची पोलीस कस्टडीमध्ये असताना तिथे मृत्यू झालेला आहे. पहिल्यांदा असं सांगितलं गेलं की त्यांनी आत्महत्या केली आणि नंतर असं सांगितलं गेलं की पोलीस कस्टडीमध्ये ट्रान्सफर होत असताना त्यांनी तिकडच्या पोलीसचे जे कर्मचारी होते, जे अधिकारी होते, त्यांच्यावरती गोळीबार केला आणि प्रतिकात्मक स्वरूपाने पोलिसांनी त्याला गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला. या सगळ्या घटनाक्रमामध्ये बऱ्याच गोष्टींवरती प्रकाश पडणं हे गरजेचं आहे. पोलीस कस्टडीत असताना एखादा असा गुन्हेगार जेव्हा आपण एका जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये नेतो तेव्हा क्रिमिनल ट्रान्सफर जो असतो तो मॅन्युअल आहे. त्या मॅन्युअलप्रमाणे 5 वाजेनंतर अशा प्रक्रिया होऊ नयेत असं लिहिलेलं आहे. तरी पण ही प्रक्रिया 5 वाजेनंतर झाली. ती जर नसती झाली तर कदाचित हे सगळं थांबवता आलं असं किंवा नसतं झालं. दुसरा विषय, एखादं कुठलंही प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अशा प्रकारचा न्याय देण्याचा जर पायंडा पोलिसांकडून पाडला जात असेल तर तो पुढच्या सगळ्या प्रक्रियेसाठी धोकेदायक आहे. अशा शक्ती जर पोलिसांकडे आल्या तर कोणालाही किंवा कशाही पद्धतीने लोकांना संपवण्याचा एक जे ताकद जर पोलिसांकडे येईल ते पुढच्या सगळ्या प्रवासासाठी किंवा पुढच्या सगळ्या प्रक्रियेसाठी हे धोकादायक आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो पोलीस कॉन्स्टेबल आहे किंवा जे अधिकारी आहेत ज्यांना गोळी लागली त्यांचा जो मेडिकल रिपोर्ट आहे की नेमकी गोळी कशी लागली, कुठे लागली, ह्याबद्दल खरं तर सरकारने खुलासा केला पाहिजे, जेणेकरून ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल जे गौड बनलेलं आहे ते कुठेतरी कमी होईल. ह्या
ही प्रतिक्रिया देत असताना आरोपीबद्दल किंवा बलात्काऱ्यांबद्दल कुठल्याही प्रकारची सहानुभूती आपण दर्शवत नाही आहोत. एवढाच प्रयत्न आहे की जी न्याय प्रक्रिया आहे ती तिच्या पद्धतीने पुढे गेली पाहिजे. अशा प्रकारचे हस्तक्षेप त्याच्यात नाही झालं तर बरं राहील. ह्या बदलापूरच्या केसमध्ये विशेषतः 3 गोष्टी प्रामुख्याने आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे. सर्वप्रथम, ज्या शिक्षण संस्थेमध्ये ही घटना घडली त्या शिक्षण संस्थेचे संचालक, त्याचे पदाधिकारी यांची पण नावं FIR मध्ये आहेत. आज तागायत त्यांच्यापैकी कोणालाही अरेस्ट झालेली नाही. त्यांना कुठेही शोधलं जातंय म्हणतात, अब्स्कॉन्डिंग आहे असं सांगतात, सापडत नाही असं सांगतात. असं कसं होतं? एवढ्या मोठ्या गुन्ह्यामध्ये जे FIR मध्ये नाव आहेत ती लोक सापडत नाहीत. अक्षयला बळी देऊन ह्या सगळ्या लोकांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न आहे का, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की अक्षय आता कुठेतरी सांगत होता, 2 दिवसाआधी आम्ही असं ऐकलं की त्यांनी त्याचा गुन्हा कबूल केला होता. त्याच्या माध्यमातून कदाचित अजूनही लक्षात आलं असतं की जशा त्या 2 चिमुरड्या होत्या, अजून अशा मुली आहेत का त्या संस्थेमध्ये की ज्यांच्यावरती असे अत्याचार झाले, पण ते काहीच पुढे येण्याच्या आधीच त्याला संपवलं गेलंय आणि तो प्रश्न तिथेच थांबला. आणि तिसरं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता चौकशीमध्ये असंही कळतं की शाळेतलं CCTV फुटेज हे गायब झालेलं आहे. त्यामुळे हे सगळ्या ज्या बदलापूरच्या केसशी निगडीत ह्या सगळ्या ज्या घटना आहेत त्या अतिशय क्लेशदायक आहेत. कालची झालेली जी घटना आहे ती सवय म्हणून होऊ नये म्हणून खरं तर काळजी ही घेतली गेली पाहिजे आणि पोलिसांनी त्यांचं काम हे चोख पद्धतीने केलं पाहिजे. जे कॉन्स्टेबल आहे ज्यांच्यावर गोळीबार झाला त्यांचा मेडिकल रिपोर्ट लवकरात लवकर हा सगळ्यांसमोर आला पाहिजे, जेणेकरून कालची ही घटना किंवा हे जे सगळं एन्काउंटर होतं हे कुठल्या चुकीच्या मार्गाने किंवा चुकीच्या गोष्टींसाठी किंवा चुकीच्या माणसांना संरक्षण देण्यासाठी नाही आहे, हे सगळ्या जनतेसमोर आलं पाहिजे. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं, होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.